आणि आता पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक। रात्री उशिरा जवळपास 3 तास बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल, उदय सामंत आणि दादा भुसेही उपस्थित। बैठकीत अमित शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात कसा आणायचा यावर चर्चा। हमखास जिंकून येणाऱ्या जागांचं लवकर वाटप व्हावं यावरही चर्चा। शिंदे गट, दादा गट आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीत चर्चा। सूत्रांची माहिती। लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार। अपघात प्रकरणातील तिघांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा राऊतांचा आरोप, तर बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची नागपूर पोलिसांची माहिती। बिलात बीफचा उल्लेख नाही यात शंका आहे, तर पोलिसांना बिल जप्त करायला 4 दिवस का लागले? संजय राऊतांकडून पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनात शंका निर्माण होते। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं। आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, राऊतांकडून खंत व्यक्त। पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले, हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल। गडचिरोलीत आज धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा आज शरद पवार गटात पक्षप्रवेश। जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीत प्रवेश होणार। राज्य शासनानं 4 दिवसात 370 GR काढले। विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता। नागपुरात फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर्स झळकले। बॅनरवर शिंदेंचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब। ठाण्यापाठोपाठ आता नागपुरातील बॅनरवरूनही दादांचा फोटो गायब। महत्त्वाची बातमी, कोस्टल रोड ते वांद्रे सी लिंक मार्गाचं आज उद्घाटन होणार आहे। मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्रेत 12 मिनिटात पोहोचता येणार आहे। दक्षिण मुंबईपासून वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास आता शक्य होईल। केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात काही अटी शर्थींची पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर। सरकारनं अटी मान्य केल्यावरच पवार केंद्राच्या सुरक्षेबाबत विचार करणार। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून सार्वजनिक मंडळांना भेटी। एमसीएचे माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी गौरी गणपतीचं दर्शन घेतलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारकडून 14 विशेष न्यायालयाची स्थापना। मात्र न्यायालयात सरन्यायाधीशच 6 महिन्यांच्या हंगामी नियुक्तीवर। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण निषेधार्थ मिथुन चक्रवर्ती रस्त्यावर, डॉक्टर मुलीला न्याय देण्याची मागणी। राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री कक्षाकडून कोट्यावधींचं अर्थसहाय्य। मुख्यमंत्री कक्षातून 321 कोटी तर उपमुख्यमंत्री कक्षातून 12 कोटी 73 लाखांचं अर्थसहाय्य। राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप। किनारपट्टीसह विदर्भात जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज। खडकवासला धरणातून मुठा नदीत 1712 क्युसेक जलविसर्ग। पावसाचं प्रमाण वाढल्यानं विसर्गात देखील वाढ। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली। गोंदिया जिल्ह्यात पावसाची विश्रांती। वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम, तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज। आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। गोंदिया शहरासह ग्रामीण भागांमध्ये जाऊन विनोद अग्रवालांकडून पाहणी। पूरस्थितीमुळे शेतीसह घरांचंही मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली। गणेश नगरी वस्तीतील 150हून अधिक नागरिकांचं स्थलांतर। कचरा व्यवस्थापन परिसरात शेकडो एकर जमीन पाण्याखाली। बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 80% भरलं। पावसामुळे धरण 80% भरलं। ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। परळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्यानं शेतकरी मदतीपासून वंचित। मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी दिलेल्या बोटीची आणि लाईफ जॅकेटची दुरवस्था, तर प्रशासनाच्या वतीनं बोटीची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा। मात्र मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री। पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यात रानडुकरांमुळे भात पिकाची नासधूस सुरू। परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली। भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। पुण्यात लेझर झोतांवर अखेर कारवाई। 6 गुन्हे दाखल। आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या 3 मंडळांविरोधात कारवाई। रत्नागिरीत आज 1,15,334 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार। गौरीसोबत गणरायाच्या विसर्जनाची कोकणातील परंपरा। केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून नागपुरात दाखल। अजनी रेल्वे यार्डात नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू।
दुर्ग येथील नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनाला शंकर महादेवन यांची हजेरी। महाआरती करून शंकर महादेवन आणि शिवसेना उपनेते विजय भाटांनी घेतलं गणरायाचे आशीर्वाद। रत्नागिरीत महाराणी येसुबाई यांचे स्मृतीस्थळ होण्यासाठी सुरू असलेलं उपोषण मागे। जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेपत्ता तरुणाची शिरच्छेद करून निर्घृण हत्या। करमाड पोलिसांना आढळला शीर नसलेला मृतदेह। क्रिप्टोकरन्सीसाठी संभाजीनगरमध्ये कोट्यवधींची बेनामी व्यवहार। 2 वर्षापासून सुरू असलेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश। 3 जणांना अटक। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम रद्द। धारावी बचाव आंदोलनानंतर निर्णय। MSRDCच्या मक्तेदारीला सरकारच्याच दुसऱ्या महामंडळाचं आवाहन। नव्यानं स्थापन झालेल्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग उभारणार। नवी मुंबई पालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली गरजेपोटी बांधकामं नियमित होणार। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रकल्पग्रस्त आणि सिडकोची बैठक। खासदार नरेश म्हस्केंची माहिती। ठाण्यात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच। गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करूनही वाहतूक सुरूच। पुण्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 7 गावांचा पाणी प्रश्न सुटणार। पाणी योजनांचा परिपूर्ण प्रस्ताव द्या, अजित पवारांची सूचना। 2 गावं पुणे पालिकेच्या हद्दीबाहेर, उरुळी देवाची आणि फुरसुंगी नगर परिषद स्थापनेचा मार्ग मोकळा। नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी। परिषदेची रचना होईपर्यंत पुरंदरच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती। पुण्याच्या बाल न्याय मंडळात 6000 दावे प्रलंबित। दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी केवळ एकच मंडळ।